नमस्कार. आम्ही इथे आलेलो आहे आता एक मंदिर बघण्यासाठी. म्हणजे काळेवाडी पुणे इथे एक मंदिर आहे, विष्णू मंदिर, जे खूप चांगलं आहे. आणि तुम्ही जर काळेवाडी फाट्याला येणार असाल किंवा काळेवाडी औंध रोडला येत असाल तर तिथे जगताप डेअरीच्या अलीकडेच एक मंदिर आहे शिवराजनगरमध्ये. खूप छान मंदिर आहे, विष्णू मंदिर आहे आणि सगळे इथे भाविक आलेले आहेत. हे भाविक या झगमगाटा पुढे त्यांना फक्त सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही आहे, पाया पाडायला तेच नंतर होत आहेत. आणि या शंभू आलेला आहे आमच्या इथे पाया पडायला. हा भाचा आहे. सगळे इथे आलेले आहेत. तर आपण आता मंदिराच्या आत काय आहे हे आम्ही तुम्हाला दाखवू. आणि कुठलं मंदिर आहे? विष्णू मंदिर, कृष्ण मंदिर. सगळी गँग आलेली आहे. बघूया आपण सगळे आता इथे फोटो काढण्यात दंग आहेत. पाया पण पडत नाही, पाया पडतीलही लवकरच. ब्लॉग है क्या? हाय गाइस, लाइक सब्सक्राइब करतो गाइस. आता डायरेक्ट तुम्हाला मी मंदिरच दाखवेल हळूहळू हळूहळू. ठीक आहे. आता बाकीचे फोटो सेशन तर होईल. मेरे लिए लाइक कर दो. आता मी तुम्हाला डायरेक्ट मंदिरातच नेतो. हे बघा, इतकं भव्य दिव्य लाईट आहे. तर ह्या पायऱ्या एवढ्याशाच आहेत. मराठी आहे का आपला ब्लॉग? अच्छा, मराठी आहे का? जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र झालं एवढंच. हे बघा, विष्णूचं मंदिर, पाया पडून घ्या. आताच तुम्हाला मी गाभाऱ्यापर्यंत नेतो. वा, क्या बात. खूप छान सजावट. नक्षीकाम बघा किती सुंदर आहे. विष्णूंचे वेगवेगळे अवतार दिलेले आहेत वरती. डिटेलिंग खूप चांगलं आहे. डिटेलिंग खूप चांगलं आहे. समोर गणपतीचं मंदिर आहे. खूप मस्त मंदिर आहे. शॉर्ट घे माझा एक. पाया पड. ही आमची भाची आता पाया पडते इथे. आणि दुसरी भाची. पाया पडून घ्या, पाया पडून घ्या. हे भाविक जे भक्त आहेत नक्कीच तुम्ही ह्या मंदिरामध्ये येऊन पाया पडा. कारण आता आमचं पाया पडून झाले. आता आम्ही सगळे इथे बसलो आहे. ही आमची गँग आहे, बसलेली आहे. त्यानंतर तुम्ही नक्की पाया पडता. या सुंदर जागा आहे, भक्तिमय जागा आहे आणि खूप छान वाटेल.